आपलं वर्जाने वेळेच संपवायचा, त्यामुळे कुठल्याच गीताला आपण वंचपोर देणारच नाही आहे. हीच आपली खासियत अशासाठी आहे की तुम्ही मस्तपैकी घरात वेळेत गेलं पाहिजे आणि आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपल्या आपल्या कामाला लागलं पाहिजे. आपण काय बघितलं हे फक्त आपण आठवत राहिलं पाहिजे. इतका सुंदर कार्यक्रम पश्चाताप झाला नसला पाहिजे. यानंतर एक अतिशय सुंदर आणि गोड गीत आपल्यासमोर सादर होत आहे. यातल्या सुंदर शब्दांचा मनमुराद वापर इतका केलेला आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा इतके सुंदर गोड शब्द आहे, त्याच्यावर आपलं विश्वास बसत नाही किंवा केवढं मोठं भाग्य आहे असं सुद्धा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. गीतकार जगदीश खेपुडकर यांनी शुद्ध प्रेम भावना इतकी हळुवारपणे या गीतामध्ये मांडलेली आहे की बस फक्त ऐकतच राहावंच वाटतं. तुझा शब्द की थेंब अमृताचा, तुझा शब्द की थेंब अमृताचा, तुझा स्पर्श की भास त्या चांदण्यांचा. येत आहेत महेशजी आणि पूजाजी. धुंदी गळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली, माळरानिया प्रीतीची बाग आली. तुझ्या जीवनी नीतीची जाग आली, माळरानिया प्रीतीची बाग आली. सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा, शब्दरूप आले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा. तुझा शब्द की थेंब हा अमृताचा, तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा. उगा लाजण्याचा किती हा बहाणा, शब्दरूप आले मुक्या भावनांना. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना. चिरंजीव होई कथा मिलनाची, तृषा वाढते तृप्तया लोचनाची. चिरंजीव होई कथा मिलनाची. तृषा वाढते तृप्तया लोचनाची. युगांचे मिळावे रूप या क्षणांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना.
धुंदी कळ्यांना